विकासाला मतदान झालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलू शकतं। जिल्हा परिषदमध्ये ज्या 48 विभागाच्या माध्यमातून योजना येतात आणि डीपीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या विकासाला मदत होतं। त्यामुळे साधारण जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुका लढल्या। मला वाटतं एक चांगलं यश आम्हाला मिळालं। पवार गट आणि काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे या निवडणुकीमध्ये। नाही, खरं तर आम्ही वारंवार सांगतोय की त्यांनी जो मार्ग निवडला आहे प्रचाराचा प्रसाराचा तो योग्य नाही आहे। निगेटिव्हिटीच्या आधारावर मतं मागताय। कधी म्हणतात ते मशीन बंद झाली, कधी म्हणतात व्होट चोरी झाली। त्यामुळे जनतेच्या मनात एक राग आता महाविकास आघाडीबद्दल तयार झाला आहे। डेव्हलपमेंटवर जनता आता शिफ्ट झाली आहे। जो पक्ष जो सरकार डेव्हलपमेंट करेल त्यांच्या बाजूने आता मतदान होत आहे आणि त्यामुळं काँग्रेसने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। जसं आम्ही निवडणूक जर पराभव झाला तर आत्मपरीक्षण करतो आणि कामाला लागतो। आमची संघटना आमची 1,51,00,000 सदस्यता असलेली भाजपा